नियर डेथ एक्सपिरियन्स आला होता. म्हणजे मरणाच्या जवळचा अनुभव. हा, त्याला मरण म्हणून घोषित केलं होतं आणि परत हिज सोल केम इन हिज बॉडी. सो माझ्यासाठी ते होतं की असं कसं नियर डेथ एक्सपिरियन्स होऊ शकतं. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जगत असताना काय फील करता इतरांसाठी, काय फील करता स्वतःसाठी, ती फिलिंग आधी लिहून काढा. इफ यू आर जेलस, मॅनिफेस्टेशन होणार नाही. इफ यू आर अनग्रेटफुल, मॅनिफेस्टेशन होणार नाही. म्हणजे मी सांगितलं 19962114 बसली एक बाई, तिने फोन केला, मला पैसे कमवायचे. म्हटलं काकू तुम्हाला काम करावं लागेल. नाही, काम न करता मला पैसे कमवायचे, असं कसं होईल. नाही, लोकांचं वागणं आपल्या प्रती बदलू शकतं. अर्थात 100%. तू जिमला जातेस, तू फिजिकल एक्सरसाइज करते, तुझी बॉडी चांगली ठेवतेस, तू शॉपिंग करतेस, कपडे छान घेतेस, तुझं एक्सटर्नल ब्युटी. बट व्हॉट अबाउट युअर माइंड. नमस्कार, मी कविता कुलकर्णी. लोकमत भक्ती चॅनलवर तुमचं स्वागत आहे. ताई, तुमचं ऐकलं ना की खूप पॉझिटिव्ह वाटतं. असा पॉडकास्ट ऐकून दिवसच फ्रेश जातो. अशा कमेंट तुम्ही ज्यांना करता त्याच आज आपल्या पाहुण्या आहेत वनश्री पांडे. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. परत 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 येताना इतका आनंद होतो आणि मी पण वाचते कमेंट सगळ्या प्रेक्षकांच्या आणि मला खूप चांगलं वाटतं. मी एक सांगते तुला गोष्ट. सगळे म्हणतात की माझ्याशी बोलताना किंवा मी बोलताना ऐकून लोकांना पॉझिटिव्ह वाटतं, कारण हे माझ्या आयुष्यातले खरे अनुभव आहेत. कुठून वाचून शिकून नाही आहेत. 8 ऑपरेशन्स, 10 वर्ष बेडवर, 8 वर्ष बेडवर. ते जे पेन आहे ना, त्या पेनमधनं गेन केलेलं नॉलेज आहे. त्यामुळे लोकांना ते आपलंसं वाटतं, कारण जे मी बोलते येऊन ते मनापासून बोलते, फिल्टर्स नाही आहेत. त्यामुळे थँक्यू सो मच. इतके छान तुम्ही कमेंट्स देता आणि तुम्ही फोन करता. सॉरी, खूप फोन्स येतात त्यामुळे बरेचदा मला रिप्लाय नाही करता येत. सो असं मानून घेऊ नका ही खूप नकचडी आहे किंवा ॲटिट्यूड आहे, ॲरोगन्स आहे. नाही, मी कंटिन्युअसली फोनवर असते आणि माझी तब्येत मला बघावी लागते. त्यामुळे जर माझा नाही रिप्लाय आला तर प्लीज तुम्ही मला मेसेज करा, कॉल करा, मी रिव्हर्ट करेन. सो सॉरी जर तुम्हाला मी रिप्लाय देऊ शकत नसेल. मॅम, आजचा आपला विषय असणार आहे की आपल्याला जर आपलं एखादं उद्दिष्ट साध्य करायचंय, जसं आता आपल्या प्रेक्षकांमध्ये काही विद्यार्थी असतील जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहेत, किंवा काही गृहिणी आहेत ज्यांनी घरगुती व्यवसाय सुरू केलाय पण तो व्यवसाय वाढावा, चालावा, असे प्रत्येकाचे स्वप्न असतात, प्रत्येकाच्या काहीतरी इच्छा आणि उद्दिष्ट असतात. करेक्ट. तर ते मॅनिफेस्टेशन करतात की आमची ही इच्छा पूर्ण व्हावी, पण त्या बऱ्याच जणांच्या पूर्ण होतात तर काही जणांच्या पूर्ण होत नाहीत. बरोबर. तर मग आपण आज सरळ रस्ता बघणार आहोत की पूर्ण झाल्याच पाहिजे पॉडकास्ट बघणाऱ्या प्रत्येकाची इच्छा. करेक्ट. सो सगळ्यात आधी तुला हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि आपल्या प्रेक्षकांना हे लक्षात घ्यायला पाहिजे की कुठलीही गोष्ट जर आपल्याला हवी असेल तर आपल्याला इंटेन्शन महत्वाचं आहे. बरं, ते इंटेन्शन देत असताना तुमचा बिलीफ सिस्टम, म्हणजे तुम्ही किती त्याच्यामध्ये विश्वास ठेवताय. समजा 10 लिटरचं तुझ्याकडे दूध आहे, तर ते 10 लिटरचं दूध ओतायला 10 लिटरचं पातेलं पण पाहिजे आणि ते रिकामं हवं आणि ते स्वच्छ हवं, नाही तर दूध नासेल किंवा खराब होईल. सो तुला जर मॅनिफेस्ट करायच्या असतील गोष्टी तर मग तेवढी तुझीही पात्रता पाहिजे. सर मला 5 लाख महिना हवेत, तर मी 5 लाख सारखी कमवण्यानंतर जशी राहणार आहे तशी मी राहतेय का, तसे माझं आचार विचार वागणं आहे का, ते जर नसेल तर युनिव्हर्स कसं देईल. सो 50 + 50 100 ना. स्वतःवर पण मेहनत घ्यावी लागेल. 100%. जर मी विचार केला मला 5 लाख हवेत आणि मी कशीही राहिले गबाळासारखे आणि मी विश्वासच नाही ठेवला आणि कचराच घरात करून ठेवला आणि मी विचारच म्हणजे अरे काय कुठे येणार आहेत. हां, मनुष्यने सांगितलं ना 5 लाख मॅनिफेस्ट मी केलेत, पण काय असं येतं का, असं होतं का. 10 लिटरचं दूध ओतण्यासाठी 10 लिटरचं पातेलं पाहिजे. तुमची जी मॅनिफेस्ट केलेली जी विश आहे तेवढं तुमचं आवाका, तुमची पात्रता तुम्ही केलेली आहे का. म्हणजे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये तसा चेंज आला पाहिजे. 100%. पण तो कसा येईल. म्हणजे जर आता तुला 5 स्टार मध्ये जायला भीती वाटत असेल तर 5 स्टारच्या कॉफी शॉपमध्ये जाऊन बस आणि एक कॉफी पी, तुला कॉन्फिडन्स येईल. तू ऑब्झर्व करशील लोक कशी बसतात, कशी उठतात, कसे वागतात, टेबल एटिकेट्स, मॅनरिझम्स काय आहेत. तो जैसा देस वैसा भेस. जर तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे तर तुम्हाला त्या लेवलला पोचावं लागेल. 90% लोकांचं मॅनिफेस्टेशन का फेल होतं, बोलायचं म्हणून बोलतात पण लोकांना हे नाही कळत. युनिव्हर्सला, ब्रेनला आणि हार्टला लँग्वेज नाही कळत. युनिव्हर्सला, ब्रेनला आणि हार्टला फिलिंग्स कळतात.
व्हायब्रेशन्स कळतात, फ्रिक्वेन्सीज कळतात, एनर्जीज कळतात. हम्म. आता तू जर याच फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशननी आलेली आहेस की आमच्या घरात तर काय कोणी बिझनेस केलेला नाहीये, हम्म. मी मोठे जाऊन काय तारे तोडणार आहे, जाऊ दे मी सुद्धा बिझनेस, हा जर माइंडसेट असेल, कसा बिझनेस तू करशील आणि कसं सक्सेस होईल ते सांग तुम्हाला. त्यामुळे तुमचं बाहेरचं विश्व, जे बाहेरच्या विश्वात ज्या गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट केल्यात त्याच्या अलाइनमेंटमध्ये आतलं विश्व सुद्धा तयार आहे का? हम्म. आणि देव तुम्हाला तेव्हाच देणार आहे जेव्हा ती पात्रता तुम्ही दाखवाल की येस आय एम रेडी टू रिसीव्ह 5 lakhs. तुम्ही जर 5 लाख आले आणि त्याचं काय करायचं माहीतच नाही तर काय करणार? हम्म. त्यामुळे म्हणतात ना की आप उस लेवल पे जाने के लिए उस लेवल की सोच बहुत जरूरी होती है. हम्म. आता इथे डिपेंड्स, कोणाला 1 लाख पण खूप आहेत, कोणाला 50,000 पण खूप आहेत, कोणाला 5 लाख पण खूप कमी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की कोणीच कमी जास्त किंवा श्रीमंत गरीब असं नाही, प्रत्येकामध्ये ती केपेबिलिटी दिली आहे. बरोबर. पण मला असं वाटतं राईट आणि रॉंग यापेक्षा एव्हरीवन इज डिफरंट अँड युनिक, हा थॉट जेव्हा आपण टाकतो आणि माझी बरोबरी ही माझ्या शेजाऱ्यांच्या, माझ्या कॉम्पिटिटर्सच्या आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांशी न करता ती कॉम्पिटिशन माझ्याशी आहे की हम्म. कालच्यापेक्षा मी आज कशी बेटर आहे आणि आजच्यापेक्षा उद्या काय बेटर होण्यासाठी करावं लागणार आहे. हे जेव्हा माझ्या डोक्यात फिक्स असतं तेव्हा माझं कंपॅरिझन जातं बाजूला, कारण की माझी कॉम्पिटिशन माझ्या स्वतःशीच आहे. जेव्हा स्वतःशी कॉम्पिटिशन असते तेव्हा तुम्हाला एक एम सेट करावा लागतो. हम्म. सो लाईफ विदाउट पर्पज इज अ वेस्ट लाईफ. तुमच्या लाईफमध्ये पर्पज असणं गरजेचं आहे. आता तिथे कोणाला पैशांना घेऊन पर्पज असेल, कोणाला सोल एनलायटनमेंटचं पर्पज हम्म. असेल, किंवा कोणाला घर असेल, कोणाला गाडी. हे बघ, प्रत्येकाच्या आवडी निवडी मॅनिफेस्टेशन्स वेगवेगळे आहेत. बरोबर आहे. कोणी कोणाला जज करू नये. तुझं 5 लाख मागितले म्हणून काय वेळी 5 लाख, तुला गरज आहे ना. हम्म. मी जर आता मॅनिफेस्ट केलं की मला ना छान शेत हवंय, तू म्हणशील बरेचसे काय वेळ लागले शेत. माझी ती रिक्वायरमेंट आहे, तुझी ती रिक्वायरमेंट आहे. एक तर पहिलं कोणी कोणाशी कम्पेअर करू नये जेव्हा तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं असतं. सगळ्यात इम्पॉर्टंट इज डोंट कम्पेअर युअर मॅनिफेस्टेशन विथ अदर्स. हम्म. कारण प्रत्येक जण वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेला आहे. हम्म. मॅनिफेस्टेशन समजून घ्यायचं असेल तर आधी तुम्हाला तुमचं बालपण बघावं लागेल. हम्म. तुमच्या बालपणी तुमच्या घरामधलं वातावरण कसं होतं, हम्म. त्या बालपणी वातावरणात वाढत असताना तुमच्यावर कसे संस्कार झालेत. आता संस्कार म्हणजे शब्दांचे असतात, आचरण कसं असेल, तुमचं विचार कसे असतील, पैशाशी असलेलं नातं, सोशल, ते संस्कार म्हणते मी. हम्म. बाहेर कसं उठायचं, बसायचं, वागायचं, बोलायचं. पैशाला घेऊन तुम्ही घरात भांडणं पाहिली आहेत का, किंवा तुम्ही काटकसरीत राहायला आहात का, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. सो इफ यू वॉन्ट टू एन्जॉय युअर फ्रुट्स यू हॅव टू हील युअर रूट्स. हम्म. आणि मग ते कसं करायचं? येस. सो तुम्हाला मॅनिफेस्टेशन जर कम्प्लीट करायचं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला पैसे चांगले हवे असतील, तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं पैशाशी असलेलं नातं बालपणी कसं होतं ते चेक करायचं आहे. हम्म. ते जर स्केअरसिटी भीतीदायक असेल, तुम्हाला वाटत असेल नाही पैसे तर काय मिळणारच नाहीत, कारण आईबाबांनी सतत पाहिलंय की हम्म. पैशांवरनं भांडण आहेत, किंवा आम्ही गरिबीत दिवस काढलेत, आता आमचं हे झालं, तुमचं पण ते, हा माइंडसेट असेल तर तुमचं पैशाला घेऊन मॅनिफेस्टेशन नाही पूर्ण होणार. तुम्हाला ते हील करावं लागेल. पैशाशी असलेलं नातं, रिलेशनशिप मॅनिफेस्ट करायचं असेल, किंवा गुड हेल्थ, मग लहानपणी बघा, लहानपणी तुम्हाला घरामध्ये आईबाबांची भांडणं पाहिली आहेत का, मग तुम्ही हेल्दी रिलेशनशिप मॅनिफेस्ट नाही करू शकत. मग तुम्हाला रिलेशनशिपला घेऊन जे ब्लॉकेजेस तुम्ही तयार केलेले आहेत ते हील करावे लागतील. आरोग्याचं पण तसं. आरोग्याचं पण, तुम्ही लहानपणी सतत आजारपण किंवा आजारी लोक किंवा आई बाबांचा प्रेझेन्स नाहीये आणि तुम्हाला ते हवेविषयी वाटतात म्हणून तुम्ही आजारपण मॅनिफेस्ट केले का, तर तुम्हाला प्रत्येक जिथे आता ब्लॉकेजेस आहेत ना, त्या ब्लॉकेजेस समजण्यासाठी, हे बघ, झाड आहे, झाडाला फुलं, पानं आणि फळं येतात, पण आता तुम्हाला सांग, जर झाडाची पानं आणि फळं खराब झाली तर तू काय त्याला प्रत्येकाला पाणी घालतेस का, तू रूट्स मध्ये काय प्रॉब्लेम आहे ते बघतेस. हम्म. तर तुम्ही कुठल्याही मॅनिफेस्टेशन जेव्हा फेल होतंय तेव्हा तुम्हाला असं वाटतं यार मी सगळं करतेय तरी माझं मॅनिफेस्टेशन का नाही होते. हिने सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह पण बोलते, हे पण करते, ते पण करते, पण कुठेतरी तुमचा एक सबकॉन्शियस माइंड असतो. हम्म. आतला आवाज म्हणतो, सिक्स सेन्स म्हणतो, इनर चाइल्ड, नावं वेगवेगळी आहेत, पण सबकॉन्शियस माइंड आहे. त्याच्यामध्ये जर तुमचं प्रोग्रॅमिंग जर चुकीचं झालेलं असेल, हम्म. त्याला घेऊन कॉन्सेप्ट चुकीच्या झालेल्या असतील, तर तुम्ही वयाने जरी वाढलात तरी प्रोग्रॅमिंग तो वही आहे. असं कम्प्युटरमध्ये एखादी फाईल डिलीट केली, ती काही कम्प्युटरच्या बाहेर गेली, हम्म. आतच राहिली ना. सो ते आतमध्येच असतं. फक्त काही सिच्युएशन्स आणि फेल्युअर्स येतात तेव्हा ते ट्रिगर होतं,
आणि ते ट्रिगर झाल्यावरती मग कळतं अरे हे असं कसं झालं, पण ते तुम्ही तुमचे हील नाही केलेत तुमचे रूट्स. सो ते तुम्हाला आधी हील करावं लागतं. जेव्हा तुमचं मॅनिफेस्टेशन, ज्या कोणाचं चाइल्डहुड हील केलंय किंवा ट्रॉमा हील केलाय, त्या लोकांचं मॅनिफेस्टेशन जास्त लवकर होतं. आणि जी लोक ट्रॉमामध्ये असतात किंवा डुअल माइंडमध्ये असतात, त्या लोकांचं मॅनिफेस्टेशन लवकर होत नाही. गोंधळलेल्या स्थितीत गोंधळलेल्या स्थितीत, कारण ते मी करू नको करू, फाईट फ्रीज, मी जाऊ मी नको जाऊ, नाही तर बाई मला काहीच करायचं नाही. वाय? बिकॉज त्याचं चाइल्डहुडमध्ये काहीतरी तसे ट्रॉमास त्यांनी अनुभवलेले आहेत, म्हणून तो काही काही लोक रिस्क टेकर असतात. का? कारण त्यांना माहिती रिस्क नाही लिया तो मैं आगे बढ़ ही नहीं पाऊंगा. आता इथे ना 2 टाईपची लोक आहेत मॅनिफेस्टेशन मध्ये पण. एक तर विक्टिम माइंडसेट वाली आहेत, बघा बघा मला बघा, माझंच नुकसान, मलाच पैसे येत नाहीत, मला हे सगळं, हा एक वर्ग आहे. आणि एक वॉरियर आहे, एक फाइटर है, एक विनर है, कि अगर करूंगा, हार भी गया ना चलेगा, बट मैंने करके हारा. सी, लूजर आर नॉट दोज वो जे रणांगणात लढाई करून हरतात ना, ते लुजर्स नाही आहेत. जे बाहेर न बघून पळून जातात की नाही नाही आम्हाला, ते खरे लुजर्स आहेत. बरोबर. सो स्टेडियम मध्ये जेव्हा तुम्ही टाळ्या वाजवता सचिन तेंडुलकरच्या छक्क्यावर आणि म्हणा वाव क्या सिक्स मारा, आणि जेव्हा तो आउट होतो तेव्हा तुम्ही त्याला वाटेल तसं बोलता, तुम्ही लुजर आहात. तो तिथे खेळतोय. बरोबर. सो खेल के जो हारता है वो लूजर नहीं है. जो नाम रखता है, जो जजमेंट करता है, जो ट्रोल करता है, असं तसं हिला असं, ते लुजर्स आहेत. आणि मग त्यांचं मॅनिफेस्टेशन होत नाही, कारण इट कम्स फ्रॉम जजमेंट. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये जगत असताना काय फील करता इतरांसाठी, काय फील करता स्वतःसाठी, ती फिलिंग आधी लिहून काढा. इफ यू आर जेलस, मॅनिफेस्टेशन होणार नाही. इफ यू आर अनग्रेटफुल, मॅनिफेस्टेशन होणार नाही. इफ यू आर कॉम्पिटेटिव्ह, सी हेल्दी कॉम्पिटिशन इज रिक्वायर्ड, ती पाहिजेच, पण त्या कॉम्पिटिशन मध्ये स्वतःचा पण आपाक होत बैठना इज रॉंग. की तुम्हाला भानच राहत नाही की तुम्ही काय करताय. सो तुम्हाला नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स मध्ये जर तुम्ही असाल, कॉम्पिटिशन, अनहेल्दी कॉम्पिटिशन, जेलसी, नावं ठेवणं, क्रिटिसिझम, सतत स्वतःला दोष देणं, नशिबाला दोष देणं, लोकांना नावं ठेवणं, हे जर असेल तर तुमचं मॅनिफेस्टेशन होणार नाही. मॅनिफेस्टेशन तुम्हाला सक्सेसफुल करायचं असेल तर ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, तुमच्या फेल्युअर्ससाठी सुद्धा. जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड दाखवता का, कारण फेल्युअर्स तुम्हाला शिकवायला येतं आणि सक्सेस तुम्हाला, तुम्ही जे शिकलात आजपर्यंत ते इतरांना सुद्धा पोचवा यासाठी येतं. सो तुम्ही जर म्हणत असाल की माझं नाही होते मॅनिफेस्टेशन, तर आर यू डीलिंग विथ दीज थिंग्स? लोकांवरती जेलसी, लोकांशी सतत कॉम्पिटिशन, स्वतःबद्दल वाईट विचार करणे, लहानपणी तुमच्या ज्या पैशांना घेऊन किंवा हे घेऊन ट्रॉमा किंवा वुंड्स असतील ते असतील तुमच्यामध्ये, आणि सतत तुम्ही निगेटिव्ह विचार करताय आणि सतत तुम्ही फक्त विचारच करताय, कृती नाही, कृती शून्य आहे. म्हणजे मी सांगितलं 19962114, बसली एक बाई, तिने फोन केला मला पैसे कमवायचे, म्हटलं काकू तुम्हाला काम करावं लागेल. नाही, काम न करता मला पैसे कमवायचे, असं कसं होईल? बरोबर. ह्या सगळ्या मोडॅलिटीज, स्विचवर्ड असेल, होपोनोपोनो असेल, ह्या तुम्हाला पुश देतात. मी तेच म्हणणार होते की आता आपण आज बोलणार आहोत करेक्ट होपोनोपोनो बद्दल. बरोबर. हे नाव फार मजेशीर आहे. Yes. आणि मी जेव्हा येत होते पॉडकास्ट करायला, तर मला जेवढ्यांनी विचारलं की आज काय विषय, हे नाव ऐकून त्यांनी काय परत केलंच आहे. म्हणजे इतका हा विषय खरं तर माहिती नाहीये, नावावरनं तरी तो मजेशीर वाटतो. तर नक्की ही काय भानगड आहे? सी, होपोनोपोनो माझ्या लाईफमध्ये 2015ला आलं, 15-16च्या सुमारास, जेव्हा मी माझ्या 3ऱ्या किंवा 4थ्या सर्जरीच्या प्रोसेसमध्ये होते आणि मी डिप्रेशनमध्ये होते आणि मला काही कळत नव्हतं. म्हणून मला जे हिलरचे फोन नंबर मिळायचे, मी फोन करायचे की मला हील व्हायचंय. मग एक साऊंड हिलिंगचं मला एक आर्टिकल मिळालं टाइम्स ऑफ इंडियामध्ये आणि मी गेले, कारण तो जो होता रिवेशमध्ये तो IIT बॅकग्राऊंडचा होता. सो मला माझ्यासाठी इंटलेक्ट इज माय माय डोपामाइन. मला हुशार लोक, पुस्तकं वाचणारी लोक मला खूप, बुद्धिजीवी लोक मला खूप, दॅट इज माय किक. तर मी त्याला फोन केला आणि त्याला नियर डेथ एक्सपिरियन्स आला होता, म्हणजे मरणाच्या जवळचा अनुभव. त्याला मरण म्हणून घोषित केलं होतं आणि परत हिज सोल केम इन हिज बॉडी. सो माझ्यासाठी ते होतं की असं कसं नियर डेथ एक्सपिरियन्स होऊ शकतं, किंवा मला आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स आला काही वर्षांनी, पण तोपर्यंत कसं असतं ना, तुम्हाला अनुभव येत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला तो चमत्कार किंवा
विश्वास नाही. बकवासच आहे काहीतरी हा. वाटतं, विश्वास नाही बसत. पण ज्याला अनुभव येतो ना त्याच्यासाठी ती अनुभूती असते. हम्म. त्यामुळे दुसऱ्यांना तुम्ही जज नका करू, कारण तो त्याचा अनुभव सांगत असतो. सो मी म्हटलं चल जाऊ दे, काय नाही तर अशा एका माणसाला भेटून आल्याचा आनंद होईल की जो मरणाच्या दारातनं परत बॉडीमध्ये आला आणि तो सेशन्स घेतो. यू वोंट बिलीव्ह कविता, मी त्याचं 3 दिवसाचं साऊंड हिलिंग नेव्हल ऍक्टिव्हेशनचं वर्कशॉप केलं आणि ते 3 दिवस मला कळलं की साऊंड हिलिंगने, कारण ना तुमच्या हार्टला, तुमच्या नर्वस सिस्टमला लँग्वेज नाही कळत, फ्रिक्वेन्सीज आणि एनर्जीज कळतात. हम्म. सो ते 3 दिवस मला इतके मंत्रमुग्ध होते की मलाच मी नव्याने कळले, माझी बॉडी रिलॅक्स व्हायला लागली आणि खूप गोष्टी मला नव्याने कळल्या. हम्म. सो त्यांनी काय केलं होतं, आम्हाला आमच्या बर्थ डेटच्या हिशोबाने फ्रिक्वेन्सी मॅच करून होपोनोपोनोच्या सीडीज दिल्या होत्या. अच्छा, नक्की काय केलं होतं? सो त्याच्यामध्ये काय होतं, आम्ही सगळं सेशन झाल्यावरती ना आम्ही नाचायचो हम्म. आणि 4 शब्द म्हणायचो. हम्म. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. फक्त हा, आणि मला असं काय किती बिंडोकपणा आहे हा. गधे को गुड का क्या स्वाद म्हणतात ना, हा. गाडवाला गुळाची काय, तेव्हा आय वॉज लाईक दिस. हम्म. मला काहीच माहित नव्हतं. म्हटलं आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू बोलून हील कोण होईल? मग डॉक्टरांचा बिझनेसच बंद होईल असं व्हायला लागलं तर. पण मी ते केलं हम्म. आणि त्याच्यानंतर 3 महिने त्यांनी आम्हाला सांगितलं ही सीडी 3 महिने ऐकायची. मग तेव्हा तर लॅपटॉप मध्ये घालून मी ऐकायचे, कारण आता तर फोन बिन मध्ये हा. आले. 2015-16 इतकं ऍडव्हान्स नव्हतं. तर मी ते घालून ना रोज ऐकायचे आणि मी रोज रडायचे 3-3 तास. 12 ते 3 माझं रोजचं काम. फक्त हे 4 वाक्य ऐक. हा, म्हणजे ते एक होतं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड आय लव्ह यू, दीज आर द मॅजिकल वर्ड्स. तर मी ते ऐकायला लागले, कारण त्यांनी मला काय सांगितलं, जेव्हा डेट ऑफ बर्थ प्रमाणे केलंय. म्हटलं यार कुछ तो चमत्कार होगा, सर्जरिया रुकेंगी, बिमारिया जाएंगी. म्हणून मी त्या होपनी करायला लागले. मला त्याची सवय लागली. सो रोज रात्री 12 वाजता मी ते ऐकायचे, रडायचे. आता इथे मला तुम्हाला सांगायचं की रडणं इज नॉट अ साइन ऑफ वीकनेस. जशी भूक लागते तुम्ही जेवता, जसा आनंद होतो हसता, राग येतो तुम्ही चिडता, तसं वाईट वाटलं रडता. इट इज नॅचरल अँड इट इज नॉर्मल. ओके. सतत रडत नाही बसायचंय, पण जेव्हा गरज आहे तेव्हा रडणं इम्पॉर्टंट आहे, नाही तर तो अगेन ब्लॉक बनतो. काही दाखवायची गरज नाही, आय एम स्ट्रॉंग. स्ट्रॉंग कधी असतं, जेव्हा तुम्ही वाईट सिच्युएशन मध्ये किंवा चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून ऍक्शन घेता. दॅट इज अ साइन ऑफ स्ट्रॉंग पर्सन. बरोबर. अश्रू थांबून मी स्ट्रॉंग आहे, नो. तो पळपुटेपणा आहे आणि तो उगीच दुनियेला दाखवायचा चेहरा आहे. वाईट वाटलं तर रडूया ना. मी रडले 3 महिने. ते रडल्यावरती ना समथिंग शिफ्टेड, आय डोंट नो. आणि मला ना माझ्याबद्दल, बॉडीबद्दल जो राग होता, मला इतरांबद्दल जो राग होता, तो हळूहळू कमी व्हायला लागला. सो हे 4 मॅजिकल वर्ड्स तेव्हा माझ्या आयुष्यात आले 2015-16. आणि आज जेव्हा मी सोशल मीडियावर बघते होपोनोपोनो, म्हटलं अरे यार, मी हे तेव्हा केलं होतं म्हणून मी हील झाले का? कारण तेव्हापासून मला सवय लागली. 10 वर्ष मी होपोनोपोनो करतेय, पण मी कधी ह्याच्याबद्दल बोलले नव्हते, बिकॉज मला असं वाटायचं की इतकं पॉवरफुल काही असू शकेल का. पण 2022-23 ला तर खूपच मला प्रत्यय आला, जेव्हा खूप साऱ्या गोष्टी पॅन्डेमिकच्या सुमारास घडल्या माझ्या पर्सनल लाईफमध्ये. परत सर्जरी झाली, तेव्हा मी होपोनोपोनो परत सुरू केलं. आणि म्हटलं जेव्हा एंडोमेट्रियोसिसचा फेज, आता मी एंडो फ्री आहे, मला होपोनोपोनोने मदत केली. सो होपोनोपोनो हे 4 मॅजिकल वर्ड्स आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तसं पाहायला गेलं तर हे खूप जुनं टेक्निक आहे. हवाईयन आयलँड्स मधनं आलेली हवाईयन प्रेयर आहे. ओके. सो मी इथे काही मुद्दामून नोट्स काढून आणल्यात, कारण की व्यवस्थित नॉलेज लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सो जो विटाले म्हणून एक रायटर आहेत, त्यांनी 0 लिमिट नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि मॅनिफेस्टेशनवर बेस्ड पुस्तकं लिहिली आहेत. सो त्यांचं असं म्हणणं होतं की मॅनिफेस्टेशन करताना काहीतरी ब्लॉकेजेस आहेत. ते काय आहेत? तर त्यांनी ह्यू लिन म्हणून जे आहेत, ज्यांनी हवाईयन काय म्हणतात त्याला, सायकॅट्रिक वॉर्डमध्ये ते डॉक्टर म्हणून कामाला होते, तिकडचे मेंटल लोक किंवा खुंखार लोक जे असतात त्यांना त्यांच्या फाईलवर हात ठेवून त्यांना हील केलं होतं ह्यूलेननी. तर काय होतं ते, तर एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी हे 4 शब्द. ओके. मग जेव्हा ते त्यांना त्यांच्याशी डिस्कशन झालं आणि त्यांना कळलं की आपले ब्लॉकेजेसच आपले दुश्मन आहेत, किंवा आपले ब्लॉकेजेसच आपले ब्लॉकेजेस आहेत. मग 0 लिमिट मध्ये काय आहे, त्यांनी काय लिहिलंय की जर तुम्ही तुमचे पास्ट ट्रॉमा हील केले, म्हणजे काय, तुम्ही तुमच्या पास्ट मेमरीजच काढून टाकल्या, दुःख कशाचं आहे? बरोबर. सो मी ते लिहून आणलं, इफ यू हील मेमरीज
from you and your past trauma, if you don't have bad memories, so you won't have any baggage. म्हणजे भूतकाळात घडलेल्या सगळ्या वाईट घटना विसरून जायच्या, काढून टाकायचे. काढून टाकायच्या आपल्या मेमरीमधनं. मग मेमरीज कुठे आहेत बॅड? पण मग ते कसं करता येईल? म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे आय एम सॉरी म्हणजे Yes. मला माफ करा, प्लीज फॉरगिव्ह मी. तुला काय वाटतं काय असेल? प्लीज फॉरगिव्ह मी म्हणजे क्षमा, हो, कोणाची? विसरून जा. कोणाची? समोरच्याला विसरून जा, सो समोरच्याला इथे क्षमा करा. नाही, सो इथे एक मिसकन्सेप्शन आहे की आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू हे समोरच्याला म्हणतोय. हा, नाही, आपण मग? स्वतःला म्हणतो. स्वतःला म्हणतोय येस, आय एम सॉरी, हो, मला माफ करा, हो. प्लीज फॉरगिव्ह मी, येस, मला क्षमा करा. हो, आणि पुढचं वाक्य थँक्यू, थँक्यू, धन्यवाद हो, आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू. हे स्वतःला म्हणायचं माझं प्रेम आहे स्वतःवर. का सांगते? आपण एक तर दुसऱ्यांना माफ करायला देव नाही होत. सो कोणी या भ्रामक कल्पनेत राहू नका की मी तुला माफ केलं. नो, यू आर नॉट गॉड. मी माफ कोणाला करतेय? स्वतःला. ओके. फॉर एक्झाम्पल, जर मला एखाद्या व्यक्तीने फसवलेलं असेल, ती व्यक्ती एकदाच फसवून जाते किंवा दोनदा, ती ऍक्शन घडून जाते. बॅगेज कोण ठेवतं? आपणच ठेवतो. डोक्यात कोणाच्या मेमरी राहते. ते आपण रिपीट आठवत राहतो. व्हॉट यू डोंट रिपेअर यू रिपीट. आपण लेटगोच नाही करत, आणि जोपर्यंत तुम्ही लेटगोच करणार नाही तोपर्यंत नवीन तिथे कसं येणार? सो म्हणून ही प्रेयर जी आहे ही स्वतःला हील करायला आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. म्हणजे मराठीत म्हणू शकतो का हे? हो, आय एम सॉरी, तू ट्रान्सलेट कर. आय एम सॉरी म्हणजे मला माफ कर. हा, माफ करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा करा. थँक्यू, धन्यवाद, आय लव्ह यू. माझं स्वतःवर प्रेम आहे. ओके. आता ह्यानी काय होतं की समोरच्या माणसाने जो मला त्रास दिलेला आहे तो त्रास मी स्वतःच्या ऑरामध्ये, माइंडमध्ये ठेवून घेतलं, त्यामुळे आय एम सॉरी. ओके. बापरे, हा खूपच सूक्ष्म विचार झाला. लोकांना वाटतं की दुसऱ्यांना माफ करा. नो, मी एक चांगलं घेऊन आले मेडिटेशन जे मी करून घेणार आहे. चालेल. की कसं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता होओपोनोपोनो इझी वे मध्ये. ओके. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह, मला क्षमा कर. का? मला, मी स्वतःला, की मी त्या व्यक्तीचं बॅगेज माझ्या मनामध्ये ठेवून माझा वेळ वाया घालवला, प्लीज मला क्षमा कर. स्वतःला. खूपच भारी आहे. आय एम सॉरी, थँक्यू, मी आभारी आहे का की इतकं सगळं होऊन सुद्धा मी माझी साथ नाही सोडली, म्हणून मी आभारी आहे तुझी. आणि आय लव्ह यू, माझं माझ्यावर प्रेम आहे की एवढ्या संकटांमध्ये मी वर खाली अप्स अँड डाऊन्स पाहून सुद्धा माझं माझ्यावरचं प्रेम आहे, म्हणून आय लव्ह यू. आणि जेव्हा ह्या सगळ्या एनर्जी, कंपॅशन, ग्रॅटिट्यूड, फॉरगिव्हनेस, ह्या एनर्जी जेव्हा आपल्या आतमध्ये येतात तेव्हा काय होतं, तुझ्या बॉडीतनं तीच ऑरा, तीच एनर्जी, तोच ऑरा रिफ्लेक्ट होतो. आणि जेव्हा तुमच्या बॉडीमधनं जर कंपॅशन आणि लव्ह आणि ग्रॅटिट्यूड आहे, ऑफकोर्स तू समोरच्याकडनं तेच अट्रॅक्ट करणार ना, जे आत आहे तेच बाहेर येणार ना. बरोबर. आणि जर तुझ्या लाईफमध्ये तरीही वाईट लोक असतील तर ती तुझ्या आयुष्यात टिकणार नाहीत, बिकॉज यू बिकम अ मॅग्नेट टू लव्ह अँड कंपॅशन अँड फॉरगिव्हनेस. तर तुला तशीच लोक येतात किंवा मग त्या लोकांचा बिहेवियर तुझ्या प्रती बदलायला लागतं. असं होऊ शकतं की जर समजा लोकांचं, मी स्वतः हील केलंय माझा आजार. नाही, लोकांचं वागणं आपल्या प्रती बदलू शकतं अर्थात 100%, कारण तू स्वतःला बदलतेस. आणि हे निरपेक्ष वृत्तीने करायचंय. असं नाही आता मी हे करते मग तू बदल, मी तुला बदला म्हणून करते, नाही. हे खूप सॅटल लेवलला होतं असं, कारण तुम्ही काय होतंय, हे करून तुम्ही एनर्जी शिफ्ट करताय. आणि इट इज, मला मराठी येते म्हणून मराठीत बोलतीये, मला तामिळ तेलुगू नाही येत, पण म्हणून मला ते शिकवलं तर येईल ना. सो तुम्ही या टेक्निक शिकल्या तर रिझल्ट येणारच आहेत, जस्ट बिकॉज यू डोंट नो हाऊ टू यूज इट. सो ह्यानी काय होतं, तू तुझे व्हायब्रेशन्स बदल, समोरच्याला चेंज करायला नाही. माझ्या आतमध्ये तो चेंज मी आणला तर मी आनंदी राहणार आहे. मी दुसऱ्यांच्या घरात जाऊन केअर का काढू? मी माझं घर स्वच्छ ठेवते ना. बरोबर. तुम्ही बोलवलात तर मी येईन, मी तुमच्या मनातला केअर काढण्यासाठी मी आहे, पण आधी तुम्हाला तुमचं घर तर स्वच्छ करावं लागेल. सो एवढी ताकद आहे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू मध्ये. आणि रोजच्या रोज करायला पाहिजे, सकाळी 108 वेळेला आणि रात्री 108 वेळेला. बापरे, सकाळी 108 वेळेला, रात्री 108 वेळेला. मला एक सांग, किती वेळा तू विचार करते यार काहीच होत नाही लाईफ मध्ये, अरे यार काहीच होत नाही यार, पेमेंट नाही बढ़ रहा यार,
2 BHK लेना है, 3 BHK लेना है, क्या करू, ये कितने बार सोचती है बता. कितीतरी वेळा असे विचार मग हे तर येतात. फक्त 108 वेळा बोलायचंय. हम्म. पॉझिटिव्ह लोकांना नकोय, निगेटिव्हची सवय लागली. जर समजा एखाद्याने केलं 108 वेळा हम्म. तर किती दिवसात म्हणजे त्याला कशा प्रकारचा रिझल्ट दिसेल? टेक्निकली 21 डेज मध्ये दिसायला लागतो. सो 21 डेज, 60 डेज किंवा 90 डेज तुमचं ब्रेन रिवायर व्हायला किमान 3 महिने लागतात. नवीन गोष्ट तुम्हाला आत्मसात करायची असेल किंवा एखादं व्यसन सोडायचं असेल तर इट टेक्स 3 मंथ्स. पण तुम्ही या अपेक्षेने करू नका की मला रिझल्ट हवाय. तुम्ही या अपेक्षेने करा की मी बेस्टच आहे, माझं सगळं चांगलंच आहे. या विचाराने जेव्हा करताना त्यामुळे तुम्हाला सक्सेस किंवा अगेन तुमचा मूड तुमच्या सक्सेस आणि फेलिअरवर तुम्ही जर ठेवला तर अगेन डिसअपॉइंटमेंट येईल. हो, अपेक्षा भंगाचं दुःख. अपेक्षाच नाही ठेवायची. मी बेस्ट करते, बेस्टच होणार आहे, मी कशाला वाईट विचार करू. सो मला असं वाटतं की हे मला जॉब कधी मिळेल, मला पार्टनर कधी मिळेल, माझा पगार कधी वाढणार, ह्यापेक्षा आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. चांगलं सात्विक खाणं इज बेटर दॅन जंक. मग हे तुमच्या आत्म्यासाठी सात्विक फूड आहे. बरोबर. आणि हे एनर्जीज आहेत ना. सी अगेन काय होतं माहितीये, तू जिमला जातेस, तू फिजिकल एक्सरसाइज करते, तुझी बॉडी चांगली ठेवतेस, तू शॉपिंग करतेस, कपडे छान घेतेस, तुझं एक्सटर्नल ब्युटी. बट व्हॉट अबाउट युअर माइंड? वेअर इज युअर माइंड फूड? म्हणून मी नेहमी म्हणते की आयदर यू कॅन फूल युअर माइंड, दॅट इज माइंडफुल, माइंडफुल FOOL. इफ यू आर गिव्हिंग सो मच ऑफ नेगेटिव्ह थॉट्स, युअर माइंड इज माइंडफुल FULL. बट वेन यू बॅलन्स 50% आतनं देते, 50% बॅक, देन यू बिकम माइंडफुल FUL. तुम्हाला माइंडफुल स्टेटमध्ये जायचं आहे. आणि आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू तुम्ही जेव्हा करता त्याचे रिझल्ट अमेझिंग आहेत. कारण की तुम्ही यू बिकम दॅट एनर्जी. आणि तुम्ही हे EFTच्या द्वारे सुद्धा करू शकता. EFT मीन्स इमोशनल फ्रीडम टेक्निक. अगदी जे नवीन ज्यांना काहीच माहिती नाहीये EFT काय आणि होपोनोपोनो काय आणि काय. सो अगदी सिम्पल. EFT म्हणजे टॅपिंग पॉइंट्स असतात आपल्या बॉडीमध्ये, मेरिडियन पॉइंट्स म्हणतात. सो त्या मेरिडियन पॉइंट्सना टॅप करून तुम्ही होपोनोपोनोचे हे 4 वर्ड जे आहेत ते तुम्ही इन्फ्यूज करू शकता एनर्जी वाईज. आता EFT मीन्स इमोशनल फ्रीडम टेक्निक. इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणजे सायकोलॉजिकल ॲक्युपंक्चर. थोडक्यात सांगायचं झालं तर मानसिक ॲक्युपंक्चर. स्वतःच्या भावनांपासून म्हणजे नकारात्मक भावनांपासून मुक्तीसाठी. आता तू ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर पाहिजे. ॲक्युप्रेशर इज ॲक्युपंक्चर सुया. त्याने काय होतं, ती नस जी ब्लॉक्ड असते ती मोकळी होते, बरोबर, रक्तप्रवाह सुधारतो, ब्लॉकेजेस निघतात. सेम तुमच्या भावना बॉडीमध्ये अडकलेल्या असतात. दुःख, पेन, ग्रीफ या सगळ्या अडकलेल्या असतात. आणि मग काय होतं, रिपिटेटिव्ह पॅटर्न्स दिसायला लागतात. एखाद्या माणसामध्ये प्रॉब्लेम हे कसं ओळखायचं माहितीये, रिपिटेटिव्ह पॅटर्न्स. तुम्ही सेम गोष्टी करत जाता किंवा सेम लोक अट्रॅक्ट करता. माझे 7 ऑपरेशन्स, 8 ऑपरेशन्स, मल्टिपल. 7 ऑपरेशन नंतर 5 वर्ष नो ऑपरेशन्स. पण माझाच मूर्खपणा म्हण किंवा काही म्हण, ओव्हर कॉन्फिडन्स, ते साऊंड हिलिंगची पातेली उचलली आणि मला स्लिप डिस्क झाला. मे बी आय वॉज ओव्हर कॉन्फिडंट, आय डोंट नो. पण माझे 7 सर्जरीज वॉज माय पॅटर्न. आणि जेव्हा मला हे कळलं की वनश्री सर्जरी दुसऱ्या वर्षी आहे पण पॅटर्न तोच आहे, कारण थॉट प्रोसेस तोच होता. सो मी EFT तेव्हा शिकले की तुमच्या लाईफमध्ये तुमचे ब्लॉकेजेस जे आहेत ते तुम्हाला पुढे जाऊ देत नाहीत. सो EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. इट इज युअर सायकोलॉजिकल ॲक्युपंक्चर असं म्हणतात, हे जे मला माझ्या टीचरने सांगितलं. ते कसं करायचं? सो सगळे पॉइंट्स असतात. ओके, दिस इज कराटे चॉप. काही नाही, अगदी सिम्पल आहे. ज्याला कोणाला ब्लॉकेजेस आहेत, ज्या कोणाला होपोनोपोनोची सुरुवात करायची असेल तर यू कॅन क्लब EFT अँड होपोनोपोनो. दोन्ही एकत्र करू शकता. दोन्ही करू शकता. जर तुम्हाला वाटतं की मला होपोनोपोनो फक्त चॅन्ट करायचंय, रोज आरशासमोर उभं राहायचं आणि किमान 51 टाइम्स तरी सकाळी हार्टवरती हात ठेवायचा आणि म्हणायचं आरशात बघून, वनश्री आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मी म्हणते म्हणून बोलायचं नाही, फील करायचं. आजपर्यंत जाणवलं पाहिजे ते सगळं. आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. सगळ्या बॉडीला सिग्नल द्यायचा आहे की आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. असं नाही आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी प्लीज नो. आपण एखादं स्तोत्र आपल्याला येत असलं की पटापट म्हणतो. बिर्याणी देख कैसे ना स्लो कुकिंग में पकती है, एक दिन 2 दिन ते कणकेचं लावून दाल मखनी पकती है,
वैसे जाना चाहिए अंदर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, हम्म. थँक यू, आय लव्ह यू. वाय? बिकॉज तुझ्या बॉडीचा सेल अँड सेल, मसल म्हण, सगळीकडे ती एनर्जी फ्लो व्हायला पाहिजे. पाईप असतो ना झाडाचा, हम्म. त्याला जर भोकं असतील आणि नळ चालू केलं तर त्या भोकातनं पाणी बाहेर येईल. पण तो सलग पाईप असेल तर डायरेक्ट बाहेर जिथे सोर्स आहे तिथेच येईल ना. हम्म. सो तुमच्या विचारांना चालणी नको, Okay. विचार सलग पाहिजे. सो आयदर तुम्ही अशा पद्धतीने सकाळ दुपार संध्याकाळ, आणि मला असं वाटतं यार, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यूच बोलायचंय ना. आय एम नॉट गुड इनफ, माझं नशीबच फुटकं, ह्याच्यापेक्षा हे चांगलंच आहे की. हो, नक्कीच. सो हे सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही 51 किंवा 108 तुम्हाला वेळ असेल तर. बर. सी, दिस इज सेल्फ इन्व्हेस्टमेंट. हम्म. ठीक आहे. जर ते नसेल जमत तर मी EFT प्रमाणे सांगते, यू कॅन डू इट. हम्म. ही 2 बोटं घ्यायची आणि इथे हे जर कराटे चॉप इथे टॅप हम्म. करायचं, म्हणायचं ओके. आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी, आय एम कॉलर सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, अंडरआर्म, आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू. या पद्धतीने करायचं. बापरे. आणि हे करायची पण पद्धत आहे. हम्म. तुम्हाला एका बुकमध्ये तुमचा जो ट्रॉमा आहे त्याचं ते लिहायचं, हम्म. हार्ट ब्रेक, ओके. 0 to 10 असे नंबर लिहायचे, जो काही त्रास असेल तो लिहून लिहायचा, काढायचा. आणि मग त्याला रेटिंग द्यायचं की मला आता 10 नंबरचं पेन होत आहे. हम्म. ओके. आणि मग ते पेन बघायचं की तो ब्रेकअपचा सिच्युएशन जो आहे तो डोक्यासमोर आणायचा, हम्म. आणि मग त्याच्यामध्ये विचारायचं की आपण काही करू शकतो का ह्याच्यात. नाही, हे झालंय पास्टमध्ये. हम्म. आय एम कॅरिंग दॅट ट्रॉमा हम्म. in my subconscious, in my मी body, साठवून ठेवलंय in my सगळं. nervous system. So I release that. मी तिथेही त्यालाही छान एनर्जी देते. मीही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. हा एक राऊंड. हम्म. मग त्या एक राऊंड झाल्यावरती स्कोरिंग करायचं. 10 पैकी कमी झालं की तेवढंच आहे. ओके. असे 4 ते 5 राऊंड करायचे. हम्म. आता ह्याच्यामध्ये एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन हो. असे वेगवेगळे तुम्ही त्याची स्क्रिप्ट असते, EFT स्क्रिप्ट असतात. ओके. हे मी आज होपोनोपोनोशी कनेक्ट का केलं की ऍटलीस्ट आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू म्हणून सेल्फ हिलिंग तरी सुरू करा. हो, मेन जे बेसिक At आहे least. की त्यांनी ते निदान हे 4 जे वाक्य आहेत त्याच्यापासून सुरुवात करावी. ऍटलीस्ट करा, तेवढं तरी करा. म्हणून मी हे विचार केला, आय कनेक्ट दॅट. कारण मग बाकी तसं पाहायला गेलं तर जेव्हा तुम्ही शांततेत करता, हम्म. कविता मॅजिकल रिझल्ट येतात. ओके. एक तर तुम्ही तुम्हाला नव्याने ओळखायला लागता. हम्म. तुम्ही लोक तुमच्याकडे कशा पद्धतीने बघताय त्यापेक्षा मी माझ्याकडे कशा पद्धतीने बघते हा शिफ्ट येतो. हे खूप महत्वाचं आहे. मी लेबल्स घेऊन जगतेय की आय एम एबल, दॅट्स वाय आय एम लिव्हिंग. हम्म. I आपण am able. दुसऱ्यांच्या नजरेतनं स्वतःकडे बघत असतो. बिकॉज मला उद्या हे बघ, काही लोकांना मी आवडत असेल, काही लोकांना मी आवडत नसेल. दॅट डझंट मीन मी वाईट आहे. हम्म. People come with POVs, their point of views. Your point of view cannot change my reality, and my point of view cannot change your reality. So no one is right, no one is wrong, everyone is different. हम्म. You have to respect that difference. हम्म. मी तुला जज करणार नाही, तू मला जज करणार नाही, पण ह्याच्यामध्ये काय होतं, आपण स्वतःला जज करतो. बरोबर आहे. मला कोणीतरी जाडं म्हटलं, झालं माझा कॉन्फिडन्स चक्काचूर. हम्म. मी मग असे लूज कपडे आणि मग असे डगळे कपडे का आहे, जाडी झाली आहे. इफ आय एम 47, अ मेनोपॉझल बॉडी, येस आय एम फॅट. बिकॉज 20 years ago I was only 48 kgs. मी अशी अमरेला. सो ती बोलणारी लोक मला काठी म्हणत होती, ती बोलणारे लोक आता मला जाडी म्हणतात. त्यांच्याने मी बदलणार आहे का? बरोबर. सो ऍटलीस्ट तुम्ही जेव्हा हिलिंग मध्ये येता ना, हम्म. कुठलीही मोडालिटी करा, होपोनोपोनो असेल, EFT असेल, मॅनिफेस्टेशन असेल, काही असेल, लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा तुमचं तुमच्याशी असलेलं संभाषण काय आहे, हम्म. तुमचं तुमच्याशी असलेलं कॉन्व्हर्सेशन काय, ते खूप महत्वाचं आहे.
याच्यात मला एक विचारायचं की आता जे होपोनोपोनो तुम्ही दाखवलं तर ते करत असताना ते कुणाकुणाला उपयोगी, म्हणजे विद्यार्थी असतील किंवा महिला असतील, अशा कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी आपण ते वापरू शकतो? सगळ्यांसाठी, अच्छा. बिलीव्ह मी, सगळ्यांसाठी. हम्म. हेल्थसाठी आता मी माझ्या पायांचं बोटांचं सेन्सेशन गेलंय, हम्म. मी त्यांच्याशी रोज बोलते. हम्म. मी त्यांना सांगते 4ही बोटांची नावं ठेवली आहेत मी, आणि त्यांना सांगते आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. लवकर सेन्सेशन येईल, आणि रोज त्यांना ती एनर्जी देते. होपोनोपोनो म्हणजे काय, तुम्ही ती एनर्जी देताय, लव्हची एनर्जी, थँक्यूची एनर्जी, की एवढं कोण चालताय ना, हम्म. सो मी एनर्जीच देते. दुसरं काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स किंवा जादू किंवा काही फेकते असं नाहीये. इट इज जस्ट गिव्हिंग द एनर्जी. आता सिम्पल, मी जर आता तुला रागवले आणि तुला बोलले की यार यू आर सो स्टुपिड, आता ह्याच्यामध्ये काय टाकलं मी, फ्रिक्वेन्सीज टाकली ना, एनर्जी, हा. यू आर सो स्टुपिड. आता मी म्हणे वाव कविता, यू लुकिंग सो ब्युटिफुल, हम्म. काय टाकलं मी, एनर्जी आणि फ्रिक्वेन्सीज टाकली आहे ना. बरोबर. वेन आय कॉल यू ब्युटिफुल यू विल फील नाईस. मी जेव्हा तुला स्टुपिड म्हणाले, मग काय चेंज होतंय, व्हायब्रेशन्स, हम्म. सेम व्हायब्रेशन्स बॉडीमध्ये असतात, सेम व्हायब्रेशन पाण्यामध्ये, वॉटर मॅनिफेस्टेशन. हम्म. इट इज सो गुड की तुम्ही तुमच्या पाण्याशी रोज बोला. ते पाण्याशी बोलून किंवा रात्री झोपताना तुम्ही पाण्याची बाटली, आता तर ते नंबरवाल्या बाटल्या पण येतात, मनी मॅग्नेट बॉटल्स आणि ह्याहून त्या, बरं ते कोणालाही घ्यायला जमत नसेल, सिम्पल काचेची बाटली किंवा काचेचा ग्लास घेऊन एका कोस्टरवर मी जे नंबर दिलेत मनीचे ते लिहा ग्रीन पेनानी, त्याच्यावर ग्लास किंवा बाटली ठेवून त्याच्यातनं पाणी, कारण 70% ऑफ अवर बॉडी इज वॉटर. हम्म. आणि पाण्यामध्ये तर माहिती आहे तुला एनर्जी असते, नाही तर झाडं वाढणार नाहीत, पाण्यामध्ये मासे राहणार नाहीत. सो कुठल्याही प्रकारचं मॅनिफेस्टेशन करा, आधी आतनं हील व्हा. ओके. तुमचं इनर चाइल्ड खुश आहे का, तुमचं इनर चाइल्ड खुश आहे कसं ओळखाल, तुम्हाला कुठलेही डिसिजन घेताना कन्फ्युजन जाणवणार नाही. हम्म. ज्याचे इनर चाइल्ड वुंडेड आहे तो कन्फ्युजच असणार, करू नको करू, जाऊ नको जाऊ, अरे बापरे लोक काय म्हणतील, अरे बापरे आई काय म्हणेल, का तुझं स्वतःचं डोकं नाहीये. हम्म. तुम्ही सजेशन घ्या, तुम्ही त्यांचं ऐकून तेच करायचं असं नाहीये ना, पण तुम्ही कन्सल्टेशन तर घेऊच शकता. हो. ठीक आहे, तुमचं इनर चाइल्ड वुंडेड असेल तर तुम्ही डिसिजन मेकरच नसता. हम्म. मी काय करू, काही काय असतात ना, मला काही कळतच नाही मी काय करू. बरोबर. 46 वर्षांचा झालाय, कळत नाही म्हणजे काय, हम्म. डिसिजन मेकिंग तुमचं वीक, म्हणजे तुमचा वुंडेड इनर चाइल्ड, म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन नाही होणार. हम्म. तुमच्या डोक्यामध्ये सतत कन्फ्युजन, तुमचं मॅनिफेस्टेशन नाही होणार, कारण स्थिरताच नाहीये, बरोबर. तुमच्याकडे अँकरच नाहीये. तर तुम्ही तुमचं मॅनिफेस्टेशन होणार कसं पूर्ण. त्याच्यानंतर सतत दुसऱ्यांची कंपॅरिझन, हम्म. अच्छा ह्यानी असं केलं का, मग ह्यानी हे केलं म्हणून मी हे करतो. स्वतःचं डोकं वापरायचं नाही, तेव्हा पण तुमचं मॅनिफेस्टेशन पूर्ण होणार नाही. डिसबिलीफ, हम्म. असं करून काय होत नाही, कामं करा कामं करा, कामं सगळेच घे बघ. ज्याला पोट आहे ना, ज्याला अंग दिले झाकायला, त्याला काम करणं भाग आहे. हम्म. कोणीही अगदी म्हणजे अगदी लोएस्ट टू हायेस्ट, ह्या 2 गोष्टी ज्याला दिल्यात ना त्याला काम करावंच लागणार आहे. बरोबर. सो हार्डवर्क तुम्हीच, अगेन सी, तुम्ही म्हणता हार्डवर्क करा, पण मला इझी वर्क करून पैसे येतात, तुम्ही हार्डवर्क का करू. हम्म. तुम्ही हे म्हणा त्याच्यापेक्षा, आय एम वर्किंग एफर्टलेसली, आय एम वर्किंग सो नाईसली वेअर आय एम अट्रॅक्टिंग मनी, बरोबर. आय एम वर्किंग इन माय फुल कॅपॅसिटी. मी पूर्ण क्षमतेने काम करतो. करेक्ट. हार्डवर्क कशाला हवंय, मग हार्डवर्क येतं म्हणता अरे यार खूप हार्ड लाईफ आहे माझी, पण मॅनिफेस्ट तर तूही किया ना. सो युअर लिप्स आर मॅग्नेट्स, ऑलवेज रिमेंबर. ह्याच्या पुढे जेव्हा बोलाल ना तेव्हा विचार करा, हे 2 ओठ जे आहेत हे मॅग्नेट आहेत, तुम्ही जे बोलणार आहे ते तुम्ही खेचणार आहात. बरोबर. सो तुमचे हे जर 4-5 गोष्टींमध्ये तुम्ही अडकलेले असाल, कंपॅरिझन, डिसिजन मेकिंग नाही, कन्फ्युजन, दुसऱ्यांशी सतत कॉम्पिटिशन, सेल्फ डाऊट, नो बिलीफ, हे जर तुम्ही डील करत असाल तर तुमचं मॅनिफेस्टेशन होणार नाही. मॅनिफेस्टेशनसाठी इनर चाइल्ड हील करा, त्याच्यानंतर होपोनोपोनो, ते जर होत नाहीये तर मी आता सांगितलंय EFT. खूप इझी वे मध्ये होपोनोपोनो तुम्ही करा. जर्नलिंग करा, लिहून काढा की तुम्हाला लाईफमध्ये काय हवंय आणि काय नकोय. काय नकोय ते टाकून द्या, कम्प्लीट डिलीट. कात्रीने कचा कचा पेपर कापा. कॉर्ड कटिंग मी करते, कॉर्ड कटिंग मध्ये हेच शिकवते. अनवॉन्टेड गोष्टी, अनवॉन्टेड लोक, अनवॉन्टेड सिच्युएशन्स जर तुम्हाला नको असतील तर ते तुम्ही डोक्यात घेऊन का चालताय. जर माझ्याकडे 5 लाख यायचे असतील, ठीक आहे, तर मला माझी बँक अकाउंट रिकामं तर करावं लागेल, मी ते पैसे ठेवू कुठे. बरोबर. सो तुम्हाला जर हवं असेल नवीन तर तुम्हाला जुनं काढावं लागेल. होपोनोपोनो इज अ व्हेरी गुड टेक्निक वेअर यू स्टार्ट हिलिंग युअर वुंड्स, हिलिंग युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही नवीन गोष्टी अट्रॅक्ट करायला लागता.
बरोबर. आता ह्याच्यात मला असा प्रश्न अजून एक विचारायचा आहे की ते जे होपोनोपोनो आहे हम्म. तर ते त्याचं काही असं मेडिटेशन किंवा असं काही आहे का जे आपण करू शकतो? ऑफकोर्स आपण करूया. मी हा, म्हटलं तसं चालेल. की मी एक खूप सुंदर विचार करून एक लिहून आणलेला आहे. हम्म, हम्म, कुठलाही विषय तुला घ्यायचा असेल जो तुला आता ब्लॉक आहे, हम्म, किंवा 2 हात असे ओपन ठेव, क्रॉस लेग्स नाही ठेवायचे, स्ट्रेट ठेवायचे आणि पाठीचा कणा ताठ. हम्म. जे काही तुझं प्रॉब्लेम असेल आत्ता तो डोळ्यासमोर आणायचा आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मनीच घेऊया की आय कांट अर्न गुड मनी किंवा पैसे येत नाहीत. हम्म. सो 3दा श्वास घ्यायचा आहे. आणि डोळ्यासमोर लहानपणी मनीला घेऊन काय सिच्युएशन घडली होती, ओके, ती सिच्युएशन डोळ्यासमोर आणायची. किंवा आई बाबांनी डोक्यात काही घालून दिलं असेल, मनीला घेऊन ब्लॉकेज कुठून सुरू झाले, ती सिच्युएशन किंवा ती लोक डोळ्यासमोर आणायची आहेत. आपण आता थोडक्यात सबकॉन्शियसच्या या चुकीच्या प्रोग्रामिंगला हील करतोय. हम्म. रिलॅक्स युअर बॉडी आणि फोकस ऑन युअर हार्ट चक्रा. हार्ट चक्राकडे फोकस करायचा आहे आणि फोकस ऑन दॅट सिच्युएशन वेर यू थिंक यू कांट अर्न मनी. ती सिच्युएशन आणायची जिथे तू विचार करतेस तू पैसे कमवू शकत नाहीस, किंवा अपब्रिंगिंग मध्ये हे जर सांगितलं असेल की यार पैसे कमाना पैसे वालों का ही काम आहे, असा कुठला इन्सिडेंट समोर आणायचा आहे ज्याने हर्ट होतंय. आणि नाव इंटेन्शन सेट कर आणि म्हणायचं आहे आय एम रेडी टू अर्न लॉट ऑफ मनी. जोरात म्हटलं तरी चालेल. आय एम रेडी टू अर्न लॉट ऑफ मनी. आय एम रेडी टू हील अर्निंग एनर्जी. आय एम रेडी टू हील अर्निंग एनर्जी. आय एम रेडी टू अर्न गुड मनी. आय एम रेडी टू अर्न गुड मनी. हे इंटेन्शन सेट केलं. ठीक आहे. आता म्हणायचं आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय एम टेकिंग 100% रिस्पॉन्सिबिलिटी. आय एम टेकिंग 100% रिस्पॉन्सिबिलिटी. whatever condition I am in today Whatever condition I am in today because of my money blockage and poor mindset. because of my money blockage and poor mindset. I am sorry I am sorry. की मी खूप मेहनत केली नाही पैसे कमवायला. मी खूप मेहनत केली नाही पैसे कमवायला. I am sorry आय एम सॉरी. की मी पैशांशी असलेलं नातं माझं खूप वीक ठेवलं. मी पैशांशी असलेलं नातं माझं खूप वीक ठेवलं. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर मला माफ कर. की माझं पैशाशी असलेलं नातं मी डेव्हलप केलं नाही. माझं पैशाशी असलेलं नातं मी डेव्हलप केलं नाही. थँक्यू थँक्यू. की मी आता इतकं त्रास देऊन सुद्धा स्वतःला तू माझी साथ कधी सोडली नाहीस. मी स्वतःला इतका त्रास देऊनही तू साथ माझी कधीच सोडली नाही. आय लव्ह यू. आय लव्ह यू. कारण मी आता ह्याच्या पुढे पैसे कमवणार आहे आणि अबंडन्स अट्रॅक्ट करणार आहे. मी आता याच्या पुढे पैसे भरपूर कमवणार आहे आणि विपुलता आकर्षित करणार आहे. आणि हे सगळी एनर्जी आतमध्ये फील करायची आहे. हम्म. आणि इमॅजिन करायचं की तो जो एक इमोशनल ब्लॉकेज होता तो कम्प्लिटली हळूहळू हळू डिझॉल्व्ह होतोय. आणि छानपैकी 3दा डीप ब्रीदिंग करायचं आहे आणि म्हणायचं आय एम अ मनी मॅग्नेट. आय एम अट्रॅक्टिंग मनी. माझं मनीची असलेलं रिलेशन खूप चांगलं करतेय मी. आणि म्हणायचं आहे आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. अँड आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. आणि दोन्ही पाम्स रब करायचे. डोळ्यावर हात, कानावर हात, हार्टवर हात. कसं वाटलं? छान वाटलं. कारण ब्लॉकेज घेऊन काय उपयोग आहे? म्हणजे मला असं वाटतं विचार जर दिसतच नाहीत बरोबर. तर मग निगेटिव्ह का ठेवू मी? आय डोंट वॉन्ट पॉइझन. आय वॉन्ट अमृत. हे रोज करायला हवं. आणि किती वेळ लागला बघ ना. 5 रोज मिनिटाचं तुम्ही काम. 5 मिनिटं पण नाही ग. फक्त आणि तुमचं थॉट प्रोसेस. इथे मी प्रेक्षकांना सांगेल की जे वाक्य आपण इंग्लिश मध्ये घेतले ते तुम्ही मराठीत सुद्धा घेऊ शकता. हो प्लीज. नाहीतर तुम्ही म्हणाल की इंग्लिश मध्येच बोलते पण कम्फर्टेबल आहे, पण मी म्हणून सेकंडला मराठीमध्ये सुरुवात केली. बरोबर. कारण काय तुमचं सबकॉन्शियस स्ट्रॉंग असेल ना. सबकॉन्शियस म्हणजे रूट्स, मुळं. कॉन्शियस म्हणजे करंट ऍक्शन. सो तुम्ही जर सबकॉन्शियस चेंज केलं ना तर तुमच्या ऍक्शन्स मस्त होणार आहेत. हे वाक्य आपण वाटलं तर प्रेक्षकांना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देऊया. हो, मराठीमध्ये. ट्रान्सलेट करून त्यांना देऊ शकते. म्हणजे तुम्हाला रोज म्हणायला सोपं जाईल. आणि मी नोट्स मध्ये आज बरंच काय काय लिहून आणलं होतं.
तुम्हाला यात मला फक्त एक प्रश्न विचारायचा मध्ये, सॉरी तुम्हाला नो डिस्टर्ब करते, प्रॉब्लेम. की आपण काही ब्रेसलेट हे आपलं मॅनिफेस्टेशन स्ट्रॉंग करायला वापरू आहेत शकतो? आहेत मॅनिफेस्टेशनचे ब्रेसलेट आहेत, मी कस्टमाइज करते. कारण कसं असतं, जेव्हा तुम्ही कुठलंही ब्रेसलेट, आता वेन अ क्लायंट कम्स टू मी, हम्म. त्याची डेट ऑफ बर्थ खूप महत्वाची असते. हम्म. त्याच्या डेट ऑफ बर्थला सुटेबल असलेले क्रिस्टल्स वापरणं हम्म. गरजेचं आहे. कारण तुम्ही कुठलेही क्रिस्टल वापरू नाही शकत. फॉर एक्झाम्पल, इफ युअर नंबर 8 हम्म. एंड यू आर यूजिंग सनस्टोन, हम्म. बैंड बजेगी. क्यों? क्योंकि सन इज 1 नंबर एंड शनी इज 8, विरुद्ध आहेत. हम्म. सो तुम्ही 8 नंबर वाले सनस्टोन नाही घालू शकत. 8 नंबरला एमेथिस्टच घालावं लागेल हम्म. विथ द कॉम्बिनेशन ऑफ की तुमचं तर काय. सो जेव्हा कॉम्बिनेशन मध्ये आपण करतो ब्रेसलेट, 2 किंवा 3 क्रिस्टल्स, जास्त हम्म. नाही करत आपण. Okay. आता जसं माझं कॉम्बिनेशन आता हे माझं निगेटिव्ह रिमूव्हलचं आहे. हम्म. त्याच्यामध्ये मी पारा पण ऍड केलेला आहे, हम्म. टायगर आय आहे, लावा आहे, हम्म. टर्मोलिन आहे, हकीक आहे. सो हे मला प्रोटेक्शन देतं निगेटिव्हिटी इव्हल. सो असे कॉम्बिनेशन, तुमचं प्रोफेशन, तुमची डेट ऑफ बर्थ, तुम्हाला लाईफमधनं काय हवंय त्या हिशोबाने आपण मॅनिफेस्टेशनचे ब्रेसलेट्स पण येतात. मॅनिफेस्टेशनसाठी तुम्ही वॉटर टेक्निक मी सांगितलेली आहे, होपोनोपोनो, मिरर एक्सरसाइज वर्क्स वंडर्स. हम्म. रोज लिहा. मला जे जे हवंय ते मी रोज एक पान भरून लिहिते. ग्रोथ हवी असेल, मनी ग्रोथ, ग्रीन पेन. लव्ह रिलेशन अट्रॅक्ट करायचं असेल तर रेड पेन. निगेटिव्हिटी घालवायची असेल तर ब्लॅक कलर. आणि तब्येत तुम्हाला हील करायची असेल तर ब्लू कलर. अशा पद्धतीने तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये लिहा. अँड वेन एव्हर यू आर स्टार्टिंग एनी अफर्मेशन, जेव्हा तुम्ही लिहिताय तेव्हा यू हॅव टू स्टार्ट युअर स्टेटमेंट विथ आय एम ग्रेटफुल फॉर, किंवा आय एम ग्रेटफुल टू. आय एम ग्रेटफुल टू अर्न 5 lakhs पर मंथ, थँक्यू युनिवर्स. हम्म. आता तुम्हाला आय एम ग्रेटफुल टू हॅव अ ग्रेट हेल्थ, थँक्यू. सिम्पल, क्रिस्प. कारण युनिवर्सला स्टोरीशी मतलब नाही आहे, 1 लाईन चाहिए, जैसे हम्म. आपला थंबनेल होता है. बरोबर. सो तुम्ही त्या स्टोरीमध्ये नका जाऊ, तुम्ही काय हवं एक्झॅक्टली. त्यामुळे तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं असेल तर आधी खूप क्लिअर राहा की हम्म. काय हवंय. बरोबर. मला ना बंगला हवाय, त्याच्यामध्ये ना नाही, तुम्हाला बंगला हवाय, 4 BHK बंगला हवाय, जुहूला हवाय, समोर मर्सिडीज हवी आहे. बी व्हेरी क्रिस्प. हम्म. आणि तुम्ही जेव्हा हे करताना तेव्हा ते थॉट्स, ते सिग्नल्स ते तुम्ही द्या, त्याचे पिक्चर सेट करा की माझा जुहूला बंगला. एका वेळी एकच. आणि एका वेळेला एक. आणि मी ट्रस्ट मी काय काय मॅनिफेस्ट नाही केलंय. माझ्या क्लायंटने लास्ट इयर पूर्ण लिहिलं, आय एम हॅव्हिंग लक्झरी कार इन 2026. टेस्ला घेतली तिने. माझ्या एका क्लायंटने सांगितलेलं, आय एम स्टेईंग इन माय ओन हाऊस. तिने 3 BHK घेतला. जॉब, म्हणजे माझ्याकडे एवढे एक्झाम्पल्स आहेत शेअर करायला की तुम्ही जर मनापासून जर केलं ना, हम्म. हे बघ कसं आहे ना, एक दगड घेतलास तर मूर्तिकारांनी हातोडा मारला तर मूर्ती त्याच्यात घडणार आहे, किंवा बाहेरचा त्याच्या मूर्तीच्या आजूबाजूचा कचरा काढला आणि मूर्ती घडणार आहे. मूर्ती अंदर ही है भाई. अब तुम ऐसे जा रहे हो, ऐसा खा रहे हो या ऐसे खा रहे हो, आपके ऊपर है. 100% विथ बिलीफ, विथ क्लॅरिटी, फ्रिक्वेन्सी, गुड फ्रिक्वेन्सी, पॉझिटिव्ह एनर्जी, विथ बिलीफ की हे झालेलंच आहे. हे जेव्हा तुम्ही कराल, दुसऱ्यांशी कंपॅरिझन नाही करणार, तुमचं इनर चाइल्ड जे आहे ते वुंडेड नाहीये, तुम्ही कुठलाही ट्रॉमा घेऊन जात नाही आहात, तुम्ही लेट गो करत आहात. नवीन नया दिन नया सोच आहे ना, मग तुम्ही पाचचा कचरा का घेताय? नवीन येणार कुठे जेव्हा हे जाईल. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात, त्या लेट गो केलं, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवलात, बिलीफ ठेवलं, क्लॅरिटी ठेवली, इंटेन्शन ठेवलं, रोजच्या रोज ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केली, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, तर तुमचं मॅनिफेस्टेशन 100% होणार. बरोबर. अदरवाईज नाही. आणि याला आपल्याला ब्रेसलेट मदत करतात, तुम्ही म्हटले मॅनिफेस्टेशन करण्यासाठी. तर मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आपल्या lokmatbhakti.com या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तिथे सुद्धा तुम्हाला पायराइटचं ब्रेसलेट, जे मनीसाठी मॅडमनी सांगितलं, एमेथिस्ट ब्रेसलेट जे आरोग्यासाठी आहे, दॅट इज फॉर स्पिरिच्युअल विजडम. ओके. तर हे सगळे ब्रेसलेट तुम्हाला तिथे मिळतील. आणि कुठून घ्यायचे हा जो प्रश्न असतो की चांगले मिळाले पाहिजे, प्रमाणित मिळाले पाहिजे, तर लोकमत भक्तीवरती ते तुम्हाला सर्टिफाईड मिळतील, तेव्हा नक्कीच त्याचा लाभ घ्या. सो येस, मला असं वाटतं की छान आपण टॉपिक घेत असतो आणि आजचा टॉपिक वेगळा आणि प्रेक्षकांना आवडेल, कारण होपोनोपोनोमध्ये डिटेलमध्ये माहिती फारशी नाही आहे. लोक फक्त बोलत जातात, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मला असं वाटतं की प्रत्येकाचा एक मतितार्थ किंवा त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा अर्थ समजून जेव्हा करताना, तेव्हा तो अर्थपूर्ण पद्धतीने, तेव्हा त्याचा रिझल्ट येतो. सगळे बोलतायत आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, नाही. आज आय होप तुम्हाला कळलं असेल की ते स्वतःला माफ करणं आहे, इतरांना नाही. आपण देव नाही. माफ करायचंय, स्वतःला करायचं. का?
स्वतःचं आरोग्य, मानसिक, शारीरिक, इमोशनल, पैशांना घेऊन, रिलेशनला घेऊन आणि हेल्थला घेऊन. सी आपण ना इथे हार्डली 70-80 पर्यंत आलोय. ओके, 70 ते 80 सगळ्यात शाश्वत जर काही असेल तर तो मृत्यू आहे. आणि सिक्युअर्ड जे आहे होणारच आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये. मग आपण काय सिक्युअर करण्यासाठी पळतोय आणि कसले एवढे हेवे दावे आणि कसलं हेट्रेड आणि कसलं काय. म्हणजे मी जेव्हा माझी हिलिंगची प्रोसेस सुरू केली तेव्हा माझ्या पण डोक्यात खूप लोकांना घेऊन राग होता किंवा असतं प्रत्येकाचे एक एक काय म्हणतात त्याला एक शॅडो सेल्फ असते. पण जेव्हा मी हील झाले ना तेव्हा मला ना कोणाबद्दल राग आहे ना कोणाबद्दल लोभ आहे. मी आता कोणी आलं तर म्हणतो ओके ह्याचं कदाचित एवढंच होतं, त्यांनी केलं, तो निघून गेला, हे शिकवलं, घेतलं, पटलं. इतकं तुम्ही न्यूट्रल राहायला पाहिजे. कारण हेवे दावे करून ना आपलं मॅनिफेस्टेशन थांबतं. कॉम्पिटिशन करून ना विचार, जसं लास्ट टाइम म्हणाले होते, विचार आपले दुश्मन आहेत ना, ते आपले दुश्मन आहेत. बाहेरचे जे लोक आहेत ना ते दुश्मन नाही आहेत, आपले ब्लॉकेजेस. सो ब्लॉकेजेस काढा आणि मॅनिफेस्ट करा आणि मग सांगा तुमचं मॅनिफेस्टेशन कसं होतं. बरोबर. एवढी तयारी केली तर नक्कीच होणार. म्हणजे आधी आपल्या डोक्यातला कचरा स्वच्छ करायचा, मग आपल्याला जे हवंय ते क्लिअरली तिथे मांडायचं आणि मग त्याचं रिपिटेशन करत राहायचं, सतत त्याचा उच्चार करत राहायचा तुम्ही सांगितलेल्या टेक्निक्सनी. आणि मग आपली पण तुला एक सांगू का, आपण सगळे खरं तर स्पिरिच्युअल बिंग्स होत. तुझे म्हणाले की आधी हे सगळं कचरा टाकून द्यायचा, मुळात टाकायचंच का कचरा. आपण रोज आंघोळ करतो ना, दात घासतो, नाही तर प्लाक येईल. मग मनाचं का, विचारांमध्ये का नाही. मनाची स्वच्छता रोज झाली पाहिजे. ठीक आहे, तू मला हर्ट केलं, मला तुझा राग आला, तू गेली, मी का बिंडोकासारखी कॅरी करू, अरे कविता मला असं बोलली होती म्हणून मी अख्खे 6 महिने वाया घालवते. नॉलेज इज नोईंग दॅट टोमॅटो इज अ फ्रूट, बट विजडम इज knowing that tomato is a fruit you don't use in fruit salad. बरोबर. सो तुम्हाला माहिती नाही या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला किंवा या व्यक्तीकडनं आपल्याला फायदा नाहीये किंवा वॉट एव्हर, बी वाइज ना, मत सोचो ना उसके बारे में, वो तो चला गया है, आप क्यों दिमाग में रख रहे हो. तो गलत वो नहीं है, गलत उसने नहीं किया, गलत आप अपने साथ कर रहे हो, कारण तू स्वतःच ते विचारांमध्ये. वो गलत को सही कर दो, मॅनिफेस्ट करो, लाईफ इज ब्युटिफुल. आलं, मी म्हणते नेहमीच, आहे त्याचा माज नाही त्याची लाज नाही. दिलं तर तुम्ही ग्रॅटिट्यूड मध्ये राहा, नाही दिलं तरी ग्रॅटिट्यूड मध्ये राहा, कारण पुढे काहीतरी अजून मोठं मिळणार आहे. बरोबर. डोंट सेटल फॉर लेस. तर वनश्रीजी, तुम्ही इथे आलात, एवढे छान मार्गदर्शन केलं आणि तुमचा पॉडकास्ट ऐकून सगळ्यांना अगदी लगेचच पॉझिटिव्ह एनर्जी किंवा ड्रिंक एक असं मिळतं की सगळे एकदमच आता मी हे मॅनिफेस्ट करतेच. काय आहे ना, खूप भोगलंय ना त्या बेडवरती, त्यामुळे काय म्हणतात त्याला, आता पेन, ते अँग्विश, ते अश्रू, ते रिअल आहे. कविता कुठे फिल्टर्स किंवा ते नाहीये की इथे येऊन काहीतरी बगबग करून काहीतरी एक स्टाईल मारून. तुमच्या अनुभवातनं आलेलं हे एक एज्युकेशन म्हण, शहाणपण म्हण. आणि मला असं वाटतं की जेव्हा मला लोक म्हणतात किंवा म्हणत असतील वाव हाऊ लकी शी इज, तिथे आली आणि बडबड करते, मी लकी नाहीये. मी स्वतःला लकी केलंय, मी स्वतःला घडवलंय. कारण मी जेव्हा 6 महिने बेडवर असायचे पेन मध्ये, कळहत पेन मध्ये, तेव्हा कोणी नव्हतं. तेव्हा कोणी फोन करून नाही विचारलं हाऊ लकी यू आर. सो तुम्ही पण लाईफमध्ये, मला नाही माहिती तुम्ही कुठल्या सिच्युएशन मध्ये आहात, स्वतःवरती दया दाखवून विक्टिम माइंडसेट मध्ये जाऊन स्वतःचं खच्चीकरण नका करू. हात द्या स्वतःला की ओके हा प्रॉब्लेम आहे, पेन आहे, ओके सोल्युशन काय, सोल्युशन ओरिएंटेड माइंड ठेवा. बरोबर. कारण माझ्यासारखी एक नॉर्मल मुलगी जर हे करू शकते, जे मी 5 वर्षापूर्वी विचारही नव्हते करू शकत की मी असं जाऊन काही बोलू शकेन, एवढ्या लोकांसमोर तर बिलकुल नाही. मी कमेंट्स वाचून मला वाटतं की बापरे, एवढं सगळं लोक विचार करतात. घडवलंय. आणि ती जादू, डोंट वेट फॉर एनी मॅजिशियन. जादूगार येईल आणि जादू करेल आणि जादू दाखवेल, नाही. तुमच्या आतल्या जादूगाराला तुम्ही जिवंत करा आणि जादू आतमध्येच आहे. कारण जे काही येतं ना आत नाही येतं. बघायला दुनिया बाहेरचे डोळे आहेत, जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा आतमध्ये काय ताकद आहे आणि जादू आहे ना, ती ज्याला कळते ना तो इथे कोणी येऊन बसू शकतो. बरोबर. एवढंच सांगायचंय. तर ती जादू आज आपल्या प्रेक्षकांना कळली असेल आपल्या या संभाषणातनं, अशी आशा व्यक्त करते. आणि बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही सदिच्छा व्यक्त करत, वनश्रीजी खूप खूप धन्यवाद तुम्ही आज इथे आल्याबद्दल. थँक्यू. आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.